श्री अवधूत पीठ प्रस्तुत श्रीपाद श्रीवल्लभ बोधामृत. कलियुगातील गुरु दत्तात्रेयांचा पहिला मानवी अवतार श्रीपाद श्रीवल्लभ होय. मानवाच्या कल्याणासाठी त्यांनी हा अवतार धारण केला. श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत या ग्रंथात त्यांच्या चरित्राचे लीलांचे वर्णन केले आहे. या ग्रंथात श्री गुरूंनी जो संदेश दिला आहे तो बोध सर्व भक्तांपर्यंत प्रसारित व्हावा म्हणून श्रीपाद श्रीवल्लभ बोधामृत या नावाने एकूण 7 अध्यायात त्याचे संकलन केले आहे. या बोधामृताच्या केवळ श्रवणाने पठनाने जीवनाचा व जगण्याचा अर्थ ध्यानात येईल. जीवनातील ताणतणाव, नैराश्य, वैफल्य, उदासीनता व नकारात्मकता नष्ट होईल. सकारात्मक व आनंदी जीवनाचा मार्ग खुला होईल. सुखी जीवनाची गुरुकिल्ली निश्चितच सापडेल. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. श्रीपाद श्रीवल्लभ बोधामृत अध्याय 3. श्रीपादांनी भक्तांना सांगितलेली वचने. माझ्या चरित्राचे पारायण होत असलेल्या प्रत्येक स्थळी मी सूक्ष्म रूपात असतो. मनो वाक काय कर्मणः मला समर्पित असलेल्या साधकांचा मी डोळ्यात तेल घालून सांभाळ करतो. सतत माझे ध्यान करणाऱ्यांचे कर्म ते कितीही जन्मजन्मांतरीचे असले तरी मी ते भस्म करून टाकतो. अन्नासाठी तळमळणाऱ्यांना अन्न दिल्यास मी त्या दात्यास नक्कीच प्रसन्न होतो. मी श्रीपाद श्रीवल्लभ आहे. माझ्या भक्तांच्या घरी महालक्ष्मी तिच्या संपूर्ण कलेने प्रकाशित असते. तुमचे अंतःकरण शुद्ध असले तर माझा कृपा कटाक्ष सदैव तुमच्यावर असतो. तुम्ही ज्या देवता स्वरूपाची आराधना कराल, ज्या सद्गुरूंची उपासना कराल ती मलाच प्राप्त होईल. तुम्ही माझी आराधना केली तर तुम्ही पतित होऊ नये म्हणून सदैव मी तुमचे रक्षण करतो. श्रीपाद श्रीवल्लभ हा माझा संपूर्ण योग अवतार आहे. विपुल धन दौलत शक्ती सामर्थ्य असले तरी त्याचा गर्व करू नये. संपत्ती ही सत्य मार्गाने मिळविलेली असावी, वाम मार्गाने मिळविलेली नसावी. वाम मार्गाने मिळविलेली संपत्ती दुःख, क्लेश, अशांती, वैमनस्य, आपपर भावासच कारणीभूत होते. प्रत्येकाच्या पापपुण्याचा हिशोब चित्रगुप्ताकडे असतो. तुमचे पाप नष्ट होण्यासाठी मला शरण येऊन आर्तभावाने श्रीपाद श्रीवल्लभा दत्तात्रेया दिगंबरा अशी हाक मारल्यास मी तुमच्या पापाचे दहन करून तुम्हास पुण्यात्मा करीन. श्रीपाद स्वामींच्या लीला मोठ्या अगम्य आहेत. त्यात कार्यकारण संबंध शोधणे अत्यंत कठीण आहे. कारणाशिवाय कोणतेही कर्म संभवत नाही. दुःखी जीवांचे रुंदन श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींना न चुकता ऐकू येते. ते प्रत्येकाच्या कर्मानुसार पापकर्माच्या फलाची तीव्रता कमी करतात. शिष्टांचे रक्षण आणि दुष्टांना शासन असे ब्रीद असलेल्या स्वामींची जे अनन्य भावाने श्रद्धायुक्त अंतकरणाने सेवा करतात त्यांच्यावर श्री स्वामींचे कृपाछत्र सदैव असते. आत्मा हा निरंतर असतो. त्याला जन्म मरण नसते. त्याला अग्नी जाळू शकत नाही, शस्त्र इजा करू शकत नाही, पाणी त्याला भिजवू शकत नाही, वारा त्याला सुकवू शकत नाही. मनुष्य मात्र कोट्यावधी वेळा मृत्यू पावून पुन्हा जन्म घेतो. अनघादेवी समवेत श्री दत्तात्रेयांची आराधना केल्यास ते संतुष्ट होऊन अनुग्रह करतात. श्रीपादांचे आजोबा श्री बापनाचार्युलूंना श्री दत्तात्रेयांचे दर्शन घडले व त्यांनी सिद्ध मंगल स्तोत्र लिहिले. प्रत्यक्ष दत्ताच्या दर्शनाच्या अनुभूतीने गायली जाणारी या स्तोत्रातील अक्षरे अत्यंत प्रभावशाली आहेत. या स्तोत्राचे पठण करण्यासाठी कोणताही विधिनिषेध नाही. जे भक्त मन, काया आणि कर्माने श्री दत्तात्रेयांची आराधना करून या स्तोत्राचे पठण करतात ते श्रीपाद श्रीवल्लभांच्या कृपेस पात्र होतात. त्यांच्या मनातील सर्व कामना पूर्ण होतात. श्रीपाद म्हणतात, सर्व शक्ती माझ्या स्वाधीन आहे. या अनंत कोटी ब्रह्मांडात प्रत्येक अणुरेणूमध्ये मीच भरून राहिलो आहे. अणुरेणूंना
एकत्र ठेवणारा संकल्प स्वरूप मीच आहे. या अणुअणूला वेगवेगळे करून नूतन सृष्टीची निर्मिती करण्यासाठी जी स्थिती हवी असते, त्यासाठी प्रळय काळ साधणारा असा रुद्ररूपही मीच आहे. जेव्हा जेव्हा भक्त आर्ततेने माझी प्रार्थना करतात व मला सहाय्यासाठी बोलावतात, तेव्हा तेव्हा मी सहस्त्रबाहूंनी त्यांचे रक्षण करतो. हे माझे अनादि तत्वही मीच आहे. श्रीपाद श्रीवल्लभ अद्वैत मताचे पुरस्कर्ते होते. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश ही पंचमहाभूते व मन, बुद्धी, अहंकार ही अष्टधा प्रकृती जडस्वरूप आहे. एक हे चित्र प्रकृतीचे प्रतीक आहे. 2 पासून 10 पर्यंत असलेल्या 8 संख्या जड प्रकृतीच्या द्योतक आहे. 0 हे ब्रह्मतत्वाचे दिग्दर्शक आहे. 9 या संख्येत पूर्ण पृथ्वीच्या कार्यकलापाचे रहस्य दडलेले आहे. श्रीपाद श्रीवल्लभ हसून म्हणत, 2 चौपाती देवलक्ष्मी आणि 2 पोळ्यांसाठी भिक्षा मागत असत. हे 2, 4, 9, 8 या संख्येचे प्रतीक आहे. सृष्टीतील सर्व द्वंद्वाचे 2 हे प्रतीक आहे. देहाचे स्थूल, सूक्ष्म, कारण व महाकारण अशी 4 प्रतीके आहेत. ब्रह्मतत्व हे कधीच बदलत नाही. ते 9 या संख्येचे द्योतक आहे. माया ही 8 या संख्येने दर्शविली जाते. श्रीपाद श्रीवल्लभ अर्धनारी नटेश्वर आहेत. अनघा देवीबरोबर असलेले दत्तस्वरूप अर्धनारी नटेश्वर रूपात आहेत. श्रीपाद म्हणतात, मी सर्व सीमांच्या पलीकडे आहे, अतीत आहे. सत्य किंवा असत्य असणाऱ्या प्रत्येक विषयापासून मी अतीत आहे, परंतु त्यांचा आधारभूतसुद्धा आहे. मी परमसत्य आहे. ते अवधूतांना ज्ञात आहे. माझा धर्म हा परमधर्म आहे. तो सर्व धर्माच्या अतीत आहे आणि त्याचा आधारसुद्धा आहे. हेच माझे परमप्रिय तत्व आहे. अर्धनारी नटेश्वर या 2 रूपांनी एकत्र असलेला मी मनवाचेस अगोचर असून दिवानंद तत्व मीच आहे. बी अगोदर असते का झाड अगोदर येते असा निष्कारण वितंडवाद करीत लोक बसतात. या दोघांच्याही अगोदर एक शक्ती असते, ती म्हणजे ईश्वर. त्यांच्या संकल्पानुसार बीपासून झाड किंवा झाडापासून बी निर्माण होत असते. त्याच्या अमोघ अशा संकल्पाची कल्पना कोणीच करू शकत नाही. यवन लोक सगुण रूपात असलेल्या निराकार देवाला अल्ला असे संबोधतात, तर ईसाई लोक त्यालाच येशू असे म्हणतात. संबोधन कोणत्याही नावाने केले तरी सर्वांमध्ये एकच आदरणीय, प्रेमळ, करुणायुक्त असे दिव्य चैतन्य प्रवाहित होत असते. सबका मालिक एक है हे अंतिम सत्य आहे. सर्व धर्मात, सर्व मतात, सर्व सिद्धांतात स्वयंप्रकाशाने चमकणारे मूळ तत्व मीच आहे. मीच सत्य, ज्ञान आणि ब्रह्मस्वरूप आहे. नास्तिकांना देव नाही असे सांगणारा मीच आहे. आस्तिकांना देव आहे याची साक्ष मीच देतो. समस्त गुरुस्वरूप माझेच आहे. जो साधक माझी निर्मल भावभक्तीने आराधना करतो, जीवनाचा सारा भार माझ्यावर सोपवून मला अनन्य भावाने शरण येतो, त्याचा योगक्षेम मी नेहमीच चालवितो. मी श्रीपाद आहे. मी श्रीवल्लभ आहे. प्रत्येक औदुंबराच्या वृक्षामध्ये सूक्ष्म रूपाने श्रीदत्त प्रभूंचा निवास असतो. या वृक्षातून निघणाऱ्या प्राणशक्तीद्वारा श्रीदत्त प्रभू आपल्या भक्तांचे रक्षण करतात. श्रीपाद म्हणतात, मला स्मरण करताच प्रसन्न होणारे दैवत असे म्हणतात. सर्वांचे मूळ असलेले गुरुरूप मीच आहे. हे महान करुणेने अवतरित झालेले परमगुरु तत्वस्वरूप असल्याने या अवताराला समाप्ती नाही. माझ्या भक्तांच्या हाकेला मी तात्काळ साथ देतो. माझ्या भक्तांची हाक केव्हा येते याची मी वाटच पाहत असतो. साधकांनी माझ्याकडे 1 पाऊल टाकले तर मी त्यांच्याकडे 100 पावले चालून जातो. आपल्या डोळ्यांच्या पापण्या ज्याप्रमाणे डोळ्यांची काळजी घेतात, त्याप्रमाणे मी माझ्या भक्तांची काळजी घेऊन त्यांना त्यांच्या संकटातून, अडचणीतून सोडवितो. ही माझी सहज प्रवृत्ती आहे. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये.